From 14th February to 16th, Seva Sahyog Foundation hosted its annual convention, Urja 2025, at Keshav Srishti, Bhayandar. Over 125 staff and volunteers came together to rejuvenate, reflect on Seva Sahyog's core values, and understand their pivotal roles within the organization. Engaging sessions on time management, communication skills, and emotional health enriched the participants' personal and professional growth. सेवा सहयोग मध्ये जॉईन होऊन मला 6 महिने झाले. समुत्कर्ष प्रकल्पाबद्दल तर तशी माहिती होतीच, पण इतर प्रकल्पांबद्दलही जाणून घेण्यामध्ये बरीच क्युरिओसिटी होती. तेवढ्यात ऊर्जा बैठकीबद्दल कळलं आणि त्यात हेही कळलं की सर्व प्रकल्पांमधली माणसे एकत्र येऊन ही बैठक अटेंड करतात. आपल्या ईसी मेंबर श्री संकेतजी गोडबोले यांनी घेतलेलं विकसित भारतावरचं सेशन खरंच खूप एनलाइटनिंग होतं. एवढ्यासाठी कारण आपण ॲज अ संस्था विकसित भारताकडे जाण्यासाठी काय डिरेक्शन्स घेऊ शकतो आणि काय पाऊल उचलू शकतो ह्याबद्दलची अजून क्लॅरिटी आली. The convention also unveiled Vision 2030, aligning Seva Sahyog's future initiatives with the mission of Viksit Bharat. Reflecting on our journey, we honor our origins and strive for future growth, upholding our core values. सेवा सहयोगने आयोजित केलेल्या ऊर्जा बैठकीचा हा माझा पहिलाच अनुभव होता. बैठकीमध्ये घेतले गेलेले सेशन्स, डिसिजन मेकिंग, कन्व्हिन्सिंग पॉवर, कम्युनिकेशन स्किल याबद्दल मला अधिक शिकायलाच मिळाले. शारीरिक आरोग्याला प्राधान्य देत योगाचे सत्र आयोजित करण्यात आले. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य देखील किती महत्त्वाचे आहे हे मला डॉक्टर हरीश शेट्टी यांच्या सत्राद्वारे समजले. या ऊर्जा बैठकीतून प्रत्येक कार्यकर्त्याला नवीन कार्यासाठी ऊर्जा मिळाली. यासाठी सेवा सहयोग फाउंडेशनचे मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. Beyond sessions, team building activities fostered camaraderie, strengthening the Seva Sahyog family bond. यामध्ये पहिल्याच दिवशी आयोजित केलेल्या डिसिजन मेकिंग या सत्रात बहुमत हे नेहमी हिताचेच असते असे नाही. त्यामुळे एखाद्या निर्णयावर सगळ्यांची सहमती असणे हे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर ऊर्जा कमिटीचेही खूप खूप आभार, ज्यांनी ही ऊर्जा बैठक खूप उत्कृष्टरित्या पार पाडली. Thank you to all participants and supporters for making Urja a grand success.